नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. व्यसनाचं बदलतं स्वरूप आणि अद्ययावत उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर संदीप तांबारे. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. नमस्कार. सरांची माहिती करून देते, थोडक्यात सरांची ओळख करून देते. डॉक्टर संदीप यांच्याबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर संदीप तांबारे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे सांगलीच्या वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून घेतलेलं आहे. तसंच व्यसनमुक्ती उपचारांचं विशेष असं प्रशिक्षण दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल सायन्समधून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तसंच व्यसनमुक्ती संशोधनासाठी नवी दिल्लीच्याच एम्सच्या नॅशनल ड्रग डी ॲडिक्शन ट्रीटमेंट सेंटरमध्ये त्यांनी विशेष प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. डॉक्टर संदीप तांबारे यांनी व्यसनमुक्ती व्यवस्थापनामध्ये वर्ल्ड पीस इन्स्टिट्यूट ऑफ युनायटेड नेशन यांच्याकडून डॉक्टरेट सुद्धा मिळवलेली आहे. तर डॉक्टर संदीप तांबारे गेल्या 18 वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये जनजागृती, उपचार, पुनर्वसन तसंच प्रशिक्षण आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत असून भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत इंटिग्रेटेड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर ॲडिक्ट प्रकल्पाचे ते डायरेक्टर म्हणून सुद्धा कार्यभार पाहत असतात. तसंच आयुष व्यसनमुक्ती उपचार आणि संशोधन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते जबाबदारी पार पाडत असतात. डॉक्टर संदीप तांबारे व्यसनांच्या दुष्परिणामांच्या बाबत जनजागृती सुद्धा करत असतात आणि त्यासाठी ते व्याख्यानं, महिलांचे मेळावे सुद्धा घेत असतात. व्यसनमुक्ती गाव अभियान तसंच व्यसनमुक्ती युवक महोत्सव अशा विविध माध्यमांमधून आजपर्यंत त्यांनी 2500 व्याख्यानं तसंच विविध व्यसनमुक्ती कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती सुद्धा केलेली आहे. व्यसनमुक्ती उपचारांचं विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर संदीप यांनी 24,000 व्यसनाधीन व्यक्तींना त्यांनी शास्त्रोक्त उपचार देत व्यसनांच्या विळख्यातून अतिशय सही सलामत बाहेर काढलेला आहे. व्यसनमुक्ती उपचारांनंतर त्या व्यक्तीला व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराचं प्रशिक्षणाद्वारे स्वयंपूर्ण करत आजपर्यंत 5,300हून अधिक कुटुंबांचं आयुष्य नव्याने फुलवलेलं आहे, पुनर्वसित केलेलं आहे. डॉक्टर तांबारे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार तर राष्ट्रीय स्तरावरचा मदर इंडिया अवॉर्ड फॉर सोशल वर्क आणि उपराष्ट्रपती तत्कालीन माननीय व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आरोग्य रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सुद्धा केला गेलेला आहे. डॉक्टर संदीप तांबारे यांच्या संशोधनात्मक कार्यासाठी थायलंडच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्टार ऑफ एशिया या आंतरराष्ट्रीय मानक असलेला पुरस्कार देऊन त्यांचा गौरव सुद्धा करण्यात आलेला आहे. व्यसनाची व्याख्या आता हल्ली बदलते, जसा काळ पुढे जातोय तर तशी व्यसनाची व्याख्या सुद्धा बदलते. तर व्यसनाधीनता याची व्याख्या आपल्याला आता कशी करता येईल अलीकडच्या काळात? ओके, खूप सुंदर प्रश्न. व्यसन आणि व्यसनाधीनता या दोन गोष्टींमध्ये आपण अगोदर फरक करायला शिकलं पाहिजे की वेगवेगळे सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस ज्याला आपण म्हणतो, ज्याच्या सेवनानं माणसाचं मूड, परसेप्शन, बिहेवियर हे सगळं बदलून जातं, त्या पदार्थांना सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणतात. मग ह्यामध्ये निकोटीन, अल्कोहोल, कोकेन, ब्राऊन शुगर हे सगळे पदार्थ तर येतातच, पण याच्याही पुढं जाऊन काही आजकाल बिहेवियरल ॲडिक्शन म्हणून किंवा गॅजेट ॲडिक्शन ज्याला आपण म्हणतो किंवा त्यालाच आपण हे सुद्धा म्हणतो गॅम्बलिंगसारखं व्यसन आहे, स्क्रीन ॲडिक्शन आहे, व्हॉट्सॲप सोशल मीडियाचं ॲडिक्शन आहे. हे व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आज आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत. आणि हा आजार म्हणून याच्याकडे बघत असताना नेमकं कोण व्यसनाधीन आहे आणि कोण फक्त व्यसन या व्याख्येत बसणार आहे हे जाणून घेणं अगोदर गरजेचं आहे. की ठरवलं असून सुद्धा मर्यादा पार करून पुढं जातो, तो मर्यादेत राहू शकत नाही, ही टेंडन्सी ज्याच्यामध्ये दिसते. म्हणजे एक पेग घेतला अल्कोहोलचा की त्याला पुन्हा थांबताच येत नाही, तो पेगवर पेग घेतच राहतो. किंवा
एक सिगार घेतली आपल्या ह्याची वीडची की तो सिगरेटवर सिगरेट परत घेतच जातो. याला आपण व्यसनाधीनता आजार म्हणतो, ज्याच्यामध्ये नंतर त्याला विड्रॉलचे लक्षणं जाणवायला लागतात किंवा त्याचा टॉलरन्स येतो. म्हणजे एका बॉटलनं जेवढी त्याला नशा मिळायची तेवढीच नशा मिळवण्यासाठी आता त्याला 2-2, 3-3 क्वार्टर घ्यावे लागतात. किंवा बऱ्याचदा व्यसनाचे दुष्परिणाम जाणवत असून सुद्धा, दिसत असून सुद्धा त्याला ते व्यसन थांबवता येत नाही. आणि आजकाल आपण जे बघतोय मोबाईलचे व्यसन, त्याचे दुष्परिणाम होत आहेत. जे अल्कोहोलचे होतात, कॅनॅबिसचे होतात, तेच सेम दुष्परिणाम मोबाईलचे सुद्धा दिसत आहेत. शरीरावर दिसत आहेत, मनावर दिसत आहेत, कुटुंबावर दिसत आहेत. आणि हे दुष्परिणाम दिसून सुद्धा जर त्याला ते थांबवता येत नसेल, मोबाईलचा वापर मर्यादित करता येत नसेल, किंवा ते वेगवेगळे गेम्स आहेत, PUBG सारखे आहेत, ह्या गेम्स ब्ल्यू व्हेल सारखे आहेत, ह्या गेम्समध्ये अडकून तो जर त्यात वाहून जात असेल तर या सगळ्याला व्यसनाधीनतेचा आजार असं म्हणतात. डॉक्टर संदीप, खरं तर आयुष व्यसनमुक्तीमध्ये तुमच्या हाताखाली आतापर्यंत अनेक, म्हणजे इतका तुमचा चांगला अनुभव आहे 18 वर्षांचा, तर या सगळ्यात अनेक जण तुमच्या नजरेखालून गेलेले आहेत, तुमच्या हाताखालून गेलेले आहेत, जे व्यसनाधीन होते आणि ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन आहे. तर या सगळ्यात जेव्हा उपचारांकडे तुम्ही येता, प्रत्येकाची सवय आणि प्रत्येकाचं व्यसन वेगळं आहे, तर त्याच्यासाठी साहजिकच आहे उपचार जे असतात ती उपचार पद्धती कशी असते? ओके, आता ही व्यसनाच्या आजाराचं उपचार पद्धती जी आहे त्याचे 3-4 प्रकार पडतात. की सगळ्यात पहिलं अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे. म्हणजे कुणाला व्यसनाचा आजार जडत चालला आहे हे लवकरात लवकर ओळखता आलं पाहिजे. आणि याच्यासाठीच आम्ही आता भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत म्हणजे बाहेर जाऊन आउटरीच प्रोग्राम, म्हणजे त्या टार्गेटेड पीपल्स, टार्गेटेड पॉप्युलेशनपर्यंत पोचून त्यांचं स्क्रीनिंग करणं. कारण या व्यसनाच्या आजारात अशी गंमत आहे की प्रत्येकजणच म्हणतो की मी तेवढा नाही व्यसन करत. म्हणजे एखादा दारू पिणाराचं तोंडचं नेहमीचं वाक्य आहे की मी बेवडा आहे पण तेवढा नाही. मग आपण सायंटिफिक पद्धतीनं त्यांचं स्क्रीनिंग करतो आणि त्याला ते जाणीव करून देतो की तुझं व्यसन कुठल्या टप्प्यात आहे. मग हे एकदा स्क्रीनिंग झालं की मग आपण त्याच्या उपचाराला सुरुवात करतो. आता हे जे उपचार आहेत ह्या उपचारांमध्ये औषधोपचार, व्यसनामुळे जे शारीरिक प्रॉब्लेम निर्माण झालेत, अनेक प्रकारचे त्रास असतात, त्याच्यासाठी औषधोपचार, ह्याच्या जोडीला मानसोपचार, त्यामध्ये सायकोलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, काउन्सिलिंग केली जाते, मोटिवेशनल स्पीकर आहेत. ह्याच्या जोडीला सामुपदेशन. सामुपदेशन झालं की त्याचं योगासुद्धा आम्ही ह्या उपचारात घेतलेला आहे, मेडिटेशन घेतलेलं आहे, संगीतोपचार घेतलेला आहे. असे वेगवेगळे उपचार पद्धती वापरून त्याला ह्या व्यसनाच्या विळख्यातून सोडवण्याचं काम गेल्या 18 वर्षापासून आम्ही करतो. 24,000 रुग्णांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे. डॉक्टर, सगळ्यात आधी आपण औषधोपचारांकडे येऊया. हे औषधोपचार कसे असतात? ओके, तर औषधोपचारासाठी सगळ्यात पहिलं त्या व्यक्तीला तयार करणं हे मोठं एक आव्हान असतं. म्हणजे बाकी दवाखान्यात पेशंट गडबड करतो, माझा नंबर आधी घ्या, पण आमच्याकडे मात्र पेशंट यायलाच तयार नसतो. मग याच्यासाठी आम्ही जो प्रोग्राम केलेला आहे आउटरीचचा, त्यात एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे हे त्याला नाही लक्षात आलं तर त्याच्या घरच्यांना लक्षात येतं. आणि मग त्याचे घरचे जेव्हा आम्हाला फोन कॉल करतात, आमची टीम तिथंपर्यंत पोचते, त्याचं स्क्रीनिंग करतात, मोटिवेशन करतात आणि आमची गाडी त्या व्यक्तीला घेऊन आमच्या केंद्रात दाखल करते. आणि एकदा हा व्यक्ती केंद्रात दाखल झाला की मग औषधोपचाराच्या माध्यमातून व्यसन बंद केल्यावर त्याला होणारा जो त्रास आहे हा त्रास कमी करण्यासाठीचे खूप चांगले चांगले उपचार आहेत, ज्याला आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणतो. हा मुख्य अडथळा असतो व्यसन सोडण्यामधला. म्हणजे बऱ्याच जणांना दारू बंद करायची, अल्कोहोल नाही घ्यायचं, पण नाही घेतल्यावर त्याला झोप येत नाही, त्याला जेवण जात नाही, त्याचे हात थरथर कापतात, ह्याला विड्रॉलचा त्रास म्हणतो आपण. तर हा सगळा त्रास आम्ही औषधांनी कमी करतो. आणि याच्यासाठी इतकी चांगली औषधं आहेत की आम्हाला बरेच पेशंट म्हणतात की नाही अल्कोहोल घेतलं मला करमत नाही. मी करमावं म्हणून सुद्धा तिथं औषधं उपलब्ध करून ठेवलेली आहेत. तर ही सगळ्या प्रकारची वियोगलक्षणाची औषधं आणि त्याच्यानंतर व्यसनाकडे मनच जाऊ नये अशी अँटी क्रेविंग नावाची काही औषधं आहेत, जी दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनात आतूनच व्यसनाबद्दल तिरस्कार निर्माण होतो. आणि मग आमचे पेशंट सांगतात की मी सकाळी औषध घेऊन जर घरी येऊन निघालो तर मला दारूचा वास सुद्धा घ्यावा वाटत नाही. दुसरा कुणी पिऊन जर माझ्या शेजारी आला तर त्याच्या वासानं मला उलटी झाली म्हणतात. असा तिरस्कार आतापर्यंत आम्ही 24,000 लोकांच्या मनात ह्या दारूबद्दल तयार केलेला आहे. आणि तिसरा एक अजून उपचाराचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे एवढं करूनही जर एखादा ऐकतच नसेल तर डिटेरंट नावाची काही औषध आहेत की जी दिल्यानंतर व्यसन केलं की भयंकर स्वरूपाचा त्रास होतो त्याला.
मग हे त्या व्यक्तीला समजून सांगून औषध दिलं जातं की आता एवढ्या उपचारातून तू चांगला झालास तर आता तू घ्यायचं कुठलंही कारण नाही, कारण त्याचे सगळे प्रॉब्लेम तर आम्ही सोडवतो, त्याचा त्रास कमी करतो, त्याचं टेन्शन कमी करतो, त्याला वेगवेगळ्या त्याच्या फॅमिली सोबत आम्ही सल्ला करतो आणि सगळे त्रास त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट करून देतो, ऑक्युपेशनल रिहॅब करून देतो. आणि एवढं करून जर तो घेत असेल तर तुला प्रचंड त्रास होणार आहे. हे त्याचा सल्ला घेऊन ही औषधं आम्ही सुरू करतो. मग यात डायसल्फेरॉनसारखी काही औषधं आहेत. ही औषधं दिल्यानंतर एक घोड जरी दारूचा पोटात आला तर प्रचंड प्रमाणात उलट्या सुरू होतात आणि मरणाची भीती त्याच्या मनात तयार होते. असा खूप चांगला आणि प्रभावी औषधोपचार सध्या व्यसन सोडण्यासाठी उपलब्ध आहे. वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे उपचार करून आपण त्याला खूप चांगली मदत करू शकतो. नक्की सर. डॉक्टर संदीप यांच्याकडनं आपण व्यसनाधीन व्यक्तींसाठी आणखी कोणत्या प्रकारचे उपचार असतात ते सुद्धा जाणून घेणार आहोत, त्याचे प्रकार जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर, खरं तर आपण आता व्यसनाधीनतेवर उपचारांविषयी बोलतोय, तर मानसोपचारांचा किती महत्त्वाचा वाटा असतो या सगळ्यात? मुळातच व्यसनाधीनता हा आजारच बायोसायकोसोशल अशा स्वरूपाचा मानला जातो. म्हणजे शरीर, मन आणि कुटुंब हे सगळं इन्व्हॉल्व असतं ह्या आजारात. म्हणून मानसोपचार मुळातच काहीतरी मानसिक कमतरता असल्यामुळं व्यक्तीला व्यसन जुडतं. मग हे वेगवेगळे प्रकारचे त्रास असतात मानसिक, म्हणजे त्याचे काही पर्सनॅलिटी इश्यू असतात किंवा त्याला काही डिप्रेशनसारखा आजार असतो. हे मुळात असणारे आजार ह्या व्यसनामुळं पुन्हा इतके तीव्र होत जातात कारण ह्या व्यसनाचा मनावर सुद्धा गंभीर परिणाम आहे. मग हे वेगवेगळ्या मानसिक आजाराला बरेच हे पेशंट व्यसनासोबत बळी पडलेले असतात. मग हे सगळं सायको ॲनालिसिस आमच्याकडे केलं जातं आणि हे सायकॅट्रिस्ट ह्या सगळ्या आजारावरची खूप प्रभावी, चांगली आणि त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवून आणणारी औषधं देतात. म्हणजे त्याचा जो चिडचिडेपणा आहे, त्याचा जो त्रास आहे, ते टेन्शन म्हणून जे नेहमी कारण सांगतात, ह्या सगळ्यावर चांगली औषध देऊन आपण त्याला ह्या आजारातून बाहेर काढण्याचं काम करतो. औषधासोबत मानसोपचार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच आमच्याकडे सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, मोटिवेशनल स्पीकर, सोशल वर्कर अशी टीमच काम करते त्याच्यासाठी. डॉक्टर, तुम्ही उपचार तर देताच, पण या सगळ्यात त्या व्यसनाधीन व्यक्तीचं समुपदेशन जे आहे ते फार महत्त्वाचं असतं. तर समुपदेशन कशा पद्धतीने होतं? खूप महत्त्वाचा हा उपचारातला काउन्सलिंग किंवा आपण समुपदेशन ज्याला म्हणतो, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण व्यसन सोड असं फक्त आम्हीच नाही, त्या कुटुंबियासहित सगळा समाज त्याला सांगत असतो. पण व्यसन सोडताना येणाऱ्या समस्या कोणी सोडवत नाही. मग ह्या समुपदेशनामध्ये, काउन्सलिंगमध्ये कुठल्या समस्येमुळे तो व्यसनाच्या विळख्यात अडकत गेला आहे ह्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि योग्य त्याच्या प्रकारचं त्याचं काउन्सलिंग केलं जातं. याच्यासाठी प्रोफेशनली ट्रेंड असणारी लोक वेगवेगळ्या प्रकारचं वैयक्तिक समुपदेशन, त्याच्या वैयक्तिक समस्यांसाठी, कौटुंबिकसुद्धा समस्या असतात. बऱ्याचदा बिघडलेली नाती हे व्यसनाचं एक मुख्य कारण आहे. भावाभावात पटत नाही, प्या दारू, बायको भांडली, प्या दारू, आणि मग ते व्यसन वाढत जातं. मग हे कुटुंब समुपदेशनसुद्धा आमच्या केंद्रात केलं जातं. म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक, सामूहिक सगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग करून जीवनाला एक नवीन आकार आणि एक परिवर्तन त्याच्या आयुष्यामध्ये घडवून आणण्याचं काम आमचे काउन्सिलर मंडळीसुद्धा खूप छान प्रकारे करतात. डॉक्टर, या व्यसनमुक्तीच्या उपचारांमध्ये नाविन्य आलेलं आहे, तर ते नाविन्य आता बदलत्या काळानुरूप कसं आहे? खूपच, म्हणजे सगळ्यात पहिलं समाजाचा या गंभीर प्रश्नाकडं आजार म्हणून बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यात अगोदर आपण विकसित करणं गरजेचं आहे. व्यसन करतो म्हणजे तो बदमाश आहे, त्याला अक्कल नाही, अशा प्रकारचा आपण कमिट करतो. पण नाही, हा एक आजार आहे आणि ह्या आजाराला शास्त्रोक्त उपचारांची गरज आहे. आता ह्या उपचारांमध्ये सगळ्या प्रकारचा आपण ज्याला हे म्हणतो कॉम्प्रेन्सिव्ह आणि होलिस्टिक अप्रोच ठेवून, म्हणजे आमच्याकडं योगासारखा उपचार वापरला जातो, मेडिटेशन घेतलं जातं, त्याचबरोबर संगीतोपचार आहे, झुंबा डान्स आहे, त्याच्यासोबत खेळ आहेत. एवढंच नाही तर वर्क थेरपी म्हणून सुद्धा आमच्याकडे घेतली जाते. म्हणजे आपलं बेड साफ करणं, आपले स्वतःची कपडे स्वतः धुणं, हे स्वावलंबनाचे धडे दिले जातात जेणेकरून त्या व्यक्तीला लक्षात यावं
की ही माझी कामं करताना रोज पत्नीला किती त्रास होतो आणि मग त्याचं पत्नीसोबतचं बॉन्डिंग होत जातं. असं वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपचार पद्धती, औषधं तर आहेतच, खूप ॲडव्हान्स आहेत, खूप चांगली आहेत, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट पण आहेतच, काउन्सिलिंग पण आहेतच, पण हे सगळं कॉम्प्रेन्सिव्ह आणि हॉलिस्टिक पद्धतीनं वापरणारं आमचं आयुष व्यसनमुक्ती केंद्र आहे. एवढंच नाही, उपचारानंतर सुद्धा त्याचा योग्य तो पाठपुरावा सुद्धा आमच्याकडनं केला जातो. डॉक्टर संदीप, आणखी एक गोष्ट मला अशी सांगा की जेव्हा तुम्ही उपचार देता आणि सगळ्या प्रकारच्या उपचारानंतर तो व्यक्ती व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर येतो, पण यानंतर सुद्धा म्हणजे तेवढंच फक्त त्याला व्यसनमुक्त करणं एवढंच महत्त्वाचं आहे की त्याच्यानंतर त्याचं पुढचं आयुष्यसुद्धा व्यवस्थित व्हावं यासाठी पुनर्वसनसुद्धा तुम्ही करता, तर या पुनर्वसनाचं महत्त्व काय सांगा? नक्कीच. व्यसन बंद केल्यानंतर उपचार आमच्या इथला संपला, पण त्याचं संपूर्ण पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत पाठपुरावा त्याच्या कुटुंबियासोबत आणि त्या व्यक्तीसोबत आमच्याकडनं केला जातो. म्हणजे आमच्या इथला कोर्स पूर्ण झाल्यानंतर हा वेगवेगळ्या प्रकारचा कोर्स आहे. ज्याचं प्रमाण कमी असेल त्याला 10 दिवसाचा कोर्स आहे, ज्याचं प्रमाण जास्त असेल त्याला 28 दिवसांचा कोर्स आहे, ज्याला कंप्लीट रिहॅब करायचं आहे त्याला 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, असे सुद्धा वेगवेगळे कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि या कोर्समध्ये दाखल होण्यासाठी आम्ही पेशंटच्या घरापर्यंत पोहोचून तिथून पेशंट आणण्याचं सुद्धा काम करतो. आणि आता उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याचं शारीरिक पुनर्वसन, त्याचं मानसिक पुनर्वसन, कौटुंबिक पुनर्वसन, आर्थिक पुनर्वसन, व्यावसायिक पुनर्वसन, सामाजिक पुनर्वसन, इतक्या मुद्द्यांवरती काम केलं जातं. कारण व्यसन सोडलं तरी त्या कुटुंबानं त्याला स्वीकारलं पाहिजे, कारण व्यसनाच्या काळात नाती तुटलेली असतात सगळी. तर हे नाती जोडण्याचा एक विशेष प्रोग्राम आमच्याकडे घेतला जातो. त्यानंतर त्याचं व्यावसायिक जे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे, सगळं कोलॅप्स झालेलं असतं, ह्याच्यासाठी विशेष काम आमच्या केंद्रामध्ये केलं जातं की व्यसनमुक्तीचा उपचार चालू असतानाच त्याला स्वयंरोजगार प्रशिक्षण, व्यावसायिक कौशल्य हे वेगवेगळे ट्रेनिंग देऊन आम्ही त्याच्या उपजीविकेचं साधन त्याला निर्माण करून देतो आहे. मग ज्यांना ह्या प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल ते व्यसनमुक्तीच्या उपचारानंतर सुद्धा आमच्याकडेच थांबतात. आणि मग सोपे कामं, सिक्युरिटीचं काम आहे, गार्डनिंगचं काम आहे, त्यानंतर खूप त्याला कुकिंगचं काम आहे, त्याचा जिकडे इंटरेस्ट असेल असे 12 कोर्सेस आम्ही तयार केलेले आहेत. आणि कुणाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर द्रोण पात्र बनवणे, त्याच्यासोबतच झाडू तयार करणे, असे काही व्यवसायाचं प्रशिक्षण आम्ही त्यामध्ये देतो आहे. आणि त्यानंतर त्यानं जाऊन ते आर्थिक आणि व्यावसायिक पुनर्वसन स्वतःचं केलं आहे का नाही इथंपर्यंत पाठपुरावा आमच्याकडनं केला जातो. मला सांगताना खूप अभिमान वाटतो की एक फक्त दारू सोडायची इच्छा घेऊन आमच्याकडे व्यक्ती आला, त्याच्याकडे 1 रुपया राहिला नव्हता, घरचं कोणी सोबत राहिलं नव्हतं, त्याला आम्ही उपचार आणि नंतरच्या ह्या रिहा प्रोग्राममध्ये घेतलं. आणि आमच्याकडून घरी जाताना ज्याच्याकडे उपचाराला 1 रुपयासुद्धा नव्हता, आमच्याकडून जाताना तो 32,000 रुपये घेऊन गेला. आणि एवढा स्वाभिमान त्याचा जागृत झाला, त्यानं परत गावात जाऊन स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर पद्धतीनं आज तो करतोय. म्हणजे हे सगळ्या प्रकारचं कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक सगळ्या प्रकारचं पुनर्वसन करण्यासाठी उपचारानंतर 2 वर्ष आम्ही पेशंटच्या संपर्कात असतो. युवकांची शक्ती जर आपण चॅनलाइज केली आणि आता येणाऱ्या काळात व्यसनमुक्ती आणि त्याचा उपचार हे खूप मोठं आव्हान होणार आहे. म्हणजे राष्ट्रीय परिषदेनं केलेल्या सर्वेच्या आकडेवारीनुसार जर बघितलं तर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 लाख लोक व्यसनाच्या आजारानं बळी पडलेले आहेत. ह्यांना उपचार देण्यासाठी जी मॅन पॉवर लागणार आहे, ह्यात करिअर म्हणून जरी युवकांनी बघितलं, स्वतःला व्यसन तर लागू द्यायचं नाहीच, पण दुसऱ्यांना लागलेल्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर सोडवण्यासाठी योग्य ते ज्ञान घेतलं, डॉक्टर्स झाले, सायकॅट्रिस्ट झाले, त्यानंतर काउन्सिलर्स झाले आणि सोशल वर्कर झाले आणि ह्या कामात जर आले तर निश्चितपणानं येणाऱ्या काळात भारत महासत्ता करण्यासाठी हे युवक आपलं योगदान देऊन व्यसनमुक्त भारत जे नवीन अभियान चालू आहे, नशामुक्त भारत अभियान, त्याच्या माध्यमातून खूप चांगलं आपल्या देशात एक आदर्श उदाहरण ठरू शकतं. डॉक्टर, तुम्ही इकडे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. व्यसनमुक्तीचे उपचार आणखी काय नवीन आहेत त्याबद्दल सांगितलं आणि कशाप्रकारे आयुष व्यसनमुक्ती केंद्रात पुनर्वसन केलं जातं त्याबद्दल सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.